अमरावती जिले के छात्र छात्राओं हेतु देश की राजधानी नई दिल्ली से बड़ी खबर आई है, जिसके मुताबिक केंद्रीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन ने अमरावती में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज खोलने को अपनी मान्यता प्रदान की है। आपको बता दें कि अब तक अमरावती के जिला पालक मंत्री व राज्य के राज्य मंत्री रहे प्रवीण पोटे तथा भाजपा के प्रदेश पदाधिकारी व अमरावती एमआईडीसी इंडस्ट्रियल एसोसिएशन के अध्यक्ष किरण पातुरकर द्वारा विगत 2 वर्षों से अमरावती में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज की स्थापना हेतु लगातार प्रयास किए जा रहे थे तथा प्रवीण पोटे मंत्री पद को विदा कहते कहते अमरावती की झोली में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज की सौगात डालने में सफलता हासिल की। इस संदर्भ में एमआईडीसी इंडस्ट्रियल एसोसिएशन तथा कृति समिति के अध्यक्ष किरण पातुरकर द्वारा पत्र वार्ता को संबोधित करते हुए इस आशय की जानकारी दी। उन्होंने कहा कि कृति समिति के अथक प्रयासों के चलते आखिरकार राज्य सरकार और केंद्र सरकार के सकारात्मक रुख की वजह से अमरावती को मेडिकल कॉलेज का तोहफा मिल ही गया। किरण पातुरकर ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हमेशा इस बात को समझते थे कि अमरावती के साथ अन्याय हुआ है। यही वजह है कि उन्होंने अथक प्रयास करते हुए अमरावती में मेडिकल कॉलेज लाने में हम सब की सहायता की और हमारे प्रस्ताव को मंजूरी दी। अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे, याचं जर श्रेय जर कोणाला जात असेल तर ते अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज कृती समितीच्या आंदोलनाला जात आहे। त्यासाठी मी निश्चितपणे कृती समितीचा संयोजक किरण पातुरकर या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो आहे। उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री माननीय गिरीश महाजन यांना धन्यवाद देतो आहे। तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना धन्यवाद देतो आहे। या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज अमरावतीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटला आहे। अमरावतीचे सर्वपक्षीय जनप्रतिनिधी, तत्कालीन पालकमंत्री, आताचे पालकमंत्री, सर्व आमदार यांनी पाठिंबा दिल्यामुळे आणि यांनी सगळ्यांनी या आंदोलनाला मदत केली। अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही अमरावतीकरांची इच्छा होती। ही जी आज इच्छा पूर्ण झाली, हे जे यश मिळालं, हे यश अमरावतीच्या लोकप्रतिनिधींचं आहे, कृती समितीचं आहे, हे अमरावतीकरांचं आहे। अमरावतीकरांचं एक स्वप्न अमरावतीकरांच्या आंदोलनामुळे आणि इच्छाशक्तीमुळे पूर्ण झालं। मी अमरावतीकरांचं आणि अमरावतीच्या या सर्व सक्रिय कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या सक्रियतेमुळे हे आंदोलन यशस्वी झालं आहे आणि ते मेडिकल कॉलेज मिळालं। मी डॉक्टर अशोक लांडे, अध्यक्ष अमरावती आयएमए, माझ्यासोबत माझे सचिव आयएमए अमरावतीचे डॉक्टर नीरज मुरके आणि आता जे शासनाचा जो निर्णय आलेला आहे आणि अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे होणार आहेत, जे प्रस्तावित आहे, मंजूर झालेलं आहे आणि 1 वर्षाच्या कालावधीत ते इथे होणार आहे। ह्यासाठी सर्वप्रथम जी कृती समिती होती आणि त्यांचे जे संयोजक होते किरण पातुरकर यांनी जो लढा दिला आणि कृती समितीने हे मेडिकल कॉलेज खेचून आणलं असं म्हणावं लागेल, कारण कोणत्याही जिल्ह्याला वैद्यकीय मेडिकल कॉलेज इतकं सोपं नसतं। परंतु अमरावतीतल्या जनतेच्या सहकार्याने, राजकीय इच्छाशक्तीने आणि यांच्या किरण पातुरकरच्या कृती समिती संघटनेने जो लढा दिला त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आपल्याला मिळालं आहे। वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीला मिळाल्यानंतर खरोखर अमरावतीत जरी आधीचं एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे, पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज, ते जरी असलं तरी अमरावतीची जी रिक्वायरमेंट आहे, अमरावतीचं ज्या पद्धतीने अमरावतीला पेशंट आहे आणि आजूबाजूच्या गावातून जे पेशंट येतात आणि जो इथे इन्फ्लो आहे, त्या मानाने खरोखर एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे होतं आणि ते आलेलं आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना, इच्छुक असलेल्या 100 विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन मिळेल।